भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। डिपेक्सच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री चंद्रकांत दादा पाटील, मंगल प्रभातजी लोढा, पंकजजी भोयर, विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर वीरेंद्र सिंह सोलंकी, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद चौधरी जी, श्याम अर्जुन वाडकर जी, प्रमोद कुलकर्णी जी, प्रकाश धोका जी, प्रसेनजीत फडणवीस जी, शांतीनाथ बागेवाडी जी, भरत अमळकर जी, अथर्व कुलकर्णी जी, संकल्प फळदेसाई जी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या तरुण भगिनी आणि बंधूंनो, सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की डिपेक्सच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे। 4 दशकापासून डिपेक्स एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो आमच्या तरुणाईला त्यांचं ज्ञान, त्यांचं कौशल्य आणि त्यांच्यामध्ये असलेली नाविन्यता, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मांडण्याची संधी देतं। आणि मगाशी भरतजींनी सांगितलं की याच डिपेक्सच्या मंचावरनं, याच प्रदर्शनीतनं अनेक त्या वेळच्या ज्या काही आयडियाज आहेत, या आयडियाज एका चांगल्या प्रयोगामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित झाल्या आणि त्यातून कशा प्रकारे चांगलं काम होत आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण नेहमी म्हणतो वी आर इन एक्साइटिंग टाइम्स। याचा अर्थ काय? तर आज भारत आणि जग हे ज्या अवस्थेमध्ये आहे ती अवस्था अशी आहे की तुमचं इमॅजिनेशन हे जिथपर्यंत पोहोचतं त्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येईल अशा प्रकारची संधी तंत्रज्ञानाने आज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतो की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळतात, एक छोटीशी आयडिया एका बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये परिवर्तित झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि एक काळ असा होता की जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी श्रीमंतांची डेफिनेशन व्हायची टाटा बिर्ला, हे टाटा बिर्ला आहेत। आता टाटा बिर्ला सोबत अडाणी अंबानी झालं, पण हे सगळे तयार व्हायला अनेक दशकं लागली। अनेक दशकांच्या प्रयत्नातून या कंपन्या मोठ्या झाल्या। पण आज एखादा आमचा तरुण एखादी आयडिया त्या ठिकाणी इन्क्युबेट करतो आणि तिला कुठेतरी कमर्शियल अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये नेतो आणि त्यातनं 2 वर्षात 3 वर्षात त्याचा स्टार्टअप तयार होतो। त्या स्टार्टअपचा पुढच्या 2-3 वर्षामध्ये युनिकॉर्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टींकरता 50-50 वर्ष लागायची त्या अवस्थेमध्ये 4 आणि 5 वर्षामध्ये आमचे तरुण पोहोचलेले आज आपल्याला पाहायला मिळतात। देशामध्ये अनेक सक्सेसफुल अशा प्रकारचे स्टार्टअप्स हे आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेषतः महाराष्ट्र इथं स्टार्टअपची जननी आहे। नुकताच आपण स्टार्टअप इंडियाचा रिपोर्ट जर बघितला तर देशामध्ये
बाय ॲब्सोल्यूट नंबर सर्वात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि बाय ॲब्सोल्यूट इन्व्हेस्टमेंट देखील सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र इज द स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया. नाव इट इज नो मोर बँगलोर, इट इज नो मोर हैदराबाद, बट इट इज महाराष्ट्र विच इज स्टार्टअप कॅपिटल. आणि या संपूर्ण स्टार्टअपच्या जर्नीमध्ये आपण जर बघितलं तर मला अतिशय आनंद वाटतो की टियर 2, टियर 3 सिटीजमधनं मोठ्या प्रमाणात तरुणाई ही स्टार्टअपच्या इकोसिस्टीममध्ये इनोव्हेट करताना आपल्याला पाहायला मिळते. आज एखाद्या टियर 2, टियर 3 सिटीमधलेही ITI मधला, पॉलिटेक्निकमधला, इंजिनिअरिंग कॉलेजमधला एखादा मुलांचा गट हा अशा प्रकारे एखादी आयडिया विकसित करतो की त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात ईज ऑफ लिव्हिंग तयार होतं, ईज ऑफ बिझनेस तयार होतं. शेवटी आपण हे जे सगळं इनोव्हेशन करतो, या इनोव्हेशनच्या पाठीमागची आयडिया काय आहे? याच्या पाठीमागची आयडिया ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे, याच्या पाठीमागची आयडिया ईज ऑफ लिव्हिंग आहे. कोणाच्याही जीवनामध्ये आपण ईज ऑफ लिव्हिंग आणतो, ते ईज ऑफ लिव्हिंग आणताना आपण जर त्याचं कमर्शियल आयडियामध्ये परिवर्तन केलं तर त्यातनं स्टार्टअप उभा होतो, त्यातनं बिझनेस एक केस उभी होते आणि त्यातनं आपल्याला निश्चितपणे स्वतःला तर एम्प्लॉय करताच येतं, पण अनेकांना एम्प्लॉयमेंट देता येते. आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये चहावाल्यापासून पंक्चरवाल्यापर्यंत सगळ्या प्रकारचे स्टार्टअप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अतिशय सक्सेसफुली रन करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यासोबत टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स ही एक मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्यावेळेस विकसित भारताचा विचार करतो आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 अशा प्रकारची संकल्पना जेव्हा मांडली त्यावेळेस या संकल्पनेच्या मुळाशी या देशातली युवा शक्ती होती, या देशातले इनोव्हेटर्स होते. आपल्याला माहिती आहे की 2014 साली ज्यावेळी मोदीजींनी मेक इन इंडिया अशा प्रकारचा नारा दिला त्यावेळी अनेकांना असं वाटलं की मेक इन इंडिया हा एक बझवर्ड आहे, यात होणार फार काही नाही आहे. पण मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड अशा प्रकारचा जो काही त्या ठिकाणी नारा मोदीजींनी दिला होता त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की भारताची जी डेमोग्राफी आहे ही डेमोग्राफी वेगानं बदलत होती आणि मोदीजींना हे माहिती होतं की 2020 साली भारत हा जगातला सगळ्यात युवा देश होणार आहे. भारताची सरासरी वय हे 27 वर्षाचं होणार आहे आणि म्हणून मोदीजींना माहिती होतं की ही जी युवा शक्ती आहे ही युवा शक्ती भारताला निश्चितपणे विकासाकडे नेऊ शकते. आणि त्या काळामध्ये मेक इन इंडियाचा नारा त्यांनी दिला. आज आपण पाहू शकतो यातलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते डिफेन्सचं क्षेत्र आहे. डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये जो भारत नेट इम्पोर्टर होता, 100% गोष्टी आपण इम्पोर्ट करायचो, आज आपण जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये करतो. आणि अनेक अशा प्रकारचे निश प्रॉडक्ट्स आज भारतामध्ये आपल्या तरुणाईंनी तयार केलेले आहेत की जगातल्या अनेक लोकांजवळ अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स नाही आहेत. मी मागच्या काळामध्ये आता नुकतेच माननीय प्रधानमंत्री महोदय हे नागपूरला आले होते आणि त्यांच्यासोबत नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीमध्ये आम्ही गेलो. आणि सोलर इंडस्ट्री जी आहे ती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या सेक्टरमध्ये काम करते. त्या ठिकाणी किमान 10 इक्विपमेंट्स असे होते की जे मिसाईल्स होते, काही गन्स होत्या, काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेल्थ वेपन्स होते. हे असे होते की ज्या वेपनरीचं पूर्णपणे 100% त्याचं इनोव्हेशन भारतामध्ये झालं होतं, त्याचं निर्माण त्याच ठिकाणी झाला होता आणि जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशाकडे नाही अशा प्रकारचे वेपन्स हे भारतामध्ये आपल्या लोकांनी तयार केले होते आणि आता जगाला आपण एक्सपोर्ट करतोय अशा प्रकारची परिस्थिती मला पाहायला मिळाली. आज ही जी काही एक परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये एक स्वयंपूर्ण भारत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटी विकसित भारताचं स्वप्न आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळी विकसित भारतामध्ये
एक स्वाभिमानी भारत, एक स्वावलंबी भारत आणि एक आत्मनिर्भर भारत हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि या आत्मनिर्भरतेकडे जात असताना मला असं वाटतं की इनोव्हेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज आपण पाहतो या ठिकाणी चौधरी साहेब बसले आहेत, प्राजच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस इथेनॉल ची कॉन्सेप्ट आपल्या देशामध्ये आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की पूर्वी ब्राझीलमध्ये अशा प्रकारे इथेनॉलच्या माध्यमातून गाड्या चालत होत्या। आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल हे त्या ठिकाणी इम्पोर्ट करावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला लाखो कोटी डॉलर परकीय चलन त्या ठिकाणी द्यावं लागतं। तेच पेट्रोल डिझेल आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उगवता येईल का, अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी समोर आला आणि त्यातनं मग इथेनॉलच्या संदर्भातले प्रयोग झाले आणि पहिल्यांदा प्राज सारख्या आपल्या चौधरी साहेबांच्या कंपनीने त्या संदर्भातली मशिनरी तयार केली। आज आपण पाहतोय की आपले सगळे साखर कारखाने लाखो कोटी लिटर इथेनॉल तयार करतायत आणि मोदीजींनी त्या ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी आणल्यामुळे आपण जेवढं इथेनॉल त्या ठिकाणी तयार करतो तेवढं पेट्रोल डिझेल मध्ये त्याचं ब्लेंडिंग झाल्यामुळे आपली पेट्रोल डिझेलची आयात ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपलं परकीय चलन आपण थांबवू शकतोय आणि आता तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन त्यात झालेलं आहे की मक्यापासून इथेनॉल असेल किंवा आपल्या राईस ब्रान पासून इथेनॉल असेल, सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांपासून आज आपण इथेनॉल तयार करतो आहोत आणि त्यातनं आपण एनर्जीची निर्मिती करतो आहोत, ज्याला आपण एनर्जी सिक्युरिटी म्हणतो। त्या एनर्जी सिक्युरिटीकडे जाण्याची सुरुवात ही आज आपल्या भारतामध्ये झालेली आहे। आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सोलर एनर्जी असेल, सोलर एनर्जी मध्ये पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण सोलर एनर्जीची इकोसिस्टीम ही आपण इम्पोर्ट करत होतो, पण आज जवळजवळ सगळी इकोसिस्टीम आपल्या भारतामध्ये आपण तयार करतो आहोत। आणि त्यातनं मला आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आपण अर्धे दिवस दिवसा वीज देतो, अर्धे दिवस रात्री वीज देतो, कारण आपल्याला वीज महाग पडते आणि शेतकऱ्यांना आपल्याला मोफत वीज द्यावी लागते। आणि म्हणून मग मागच्या काळामध्ये आम्ही असा विचार केला की आपण शेतकऱ्याला दिवसा वीज कशी देऊ शकू। आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण महाराष्ट्रामध्ये शेतीला वीज देण्याचे जेवढे फीडर आहेत हे सगळे फीडर सेपरेट केलेले आहेत। आणि मग एक आयडिया मी तयार केली आणि त्या ठिकाणी मांडली की आपण हे जे सगळे फीडर आहेत हे सोलरवर नेले पाहिजेत, या फीडरचं सोलरायझेशन केलं पाहिजे। आणि ती सुरुवात आम्ही केली आणि मला सांगताना आनंद वाटतो की पुढच्या वर्षीपर्यंत 16,000 मेगावॅट जेवढी वीज ही शेतकऱ्यांना लागते ते सगळे फीडर आपण सोलरवर नेणार आहोत। त्याचा फायदा काय आहे बघा, त्याचा फायदा असा आहे की आपल्याला शेतकऱ्याला जी वीज आपण देतो ती वीज 8 रुपयाला पडते। शेतकऱ्याकडनं आपण 1 पैसा घेत नाही, पूर्वी 1.25 रुपये घ्यायचो, आता 1ही पैसा घेत नाही। आता ही सोलरवर गेल्यानंतर 8 रुपयाची वीज केवळ 3 रुपयामध्ये आपल्याला पडेल, त्यामुळे 5 रुपये आपले वाचतील। म्हणजे जी सबसिडी आज आपण बजेटमधून देतोय, जी सबसिडी आज आपण उद्योगाच्या डोक्यावर लादतोय, त्या सगळ्या सबसिडीचा पैसा वाचवून त्यातनंच आपण शेतकऱ्याला मोफत वीज देऊ शकू आणि 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज ही शेतकऱ्याला आपण देऊ शकू। म्हणजे एका छोट्या इनोव्हेशनमुळे राज्याचे पैसे तर वाचलेच, पण त्याचा दुसरा फायदा असा झाला की आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याकडे विजेचे जे काही बिल आहेत ते वाढत जातात। 9% दरवर्षी वाढ होते, कारण कोळशाचे भाव वाढतात, फ्युएलचे भाव वाढतात। पण पहिल्यांदा महाराष्ट्राने 2025 ते 2030 आपले विजेचे भाव काय असतील याची पिटिशन मंजूर करून घेतली आणि दरवर्षी आधीच्या वर्षापेक्षा विजेचे भाव आपण कमी करतो आणि लोकांना त्यातनं दिलासा देतो आहोत। हे आपण का करू शकलो याचं कारण आपण इनोव्हेशन स्वीकारलं आणि इनोव्हेशन नंतर मधून आपण क्लीन एनर्जीकडे चाललो आहे, आपण ग्रीन एनर्जीकडे चाललो आहे आणि एनर्जी सिक्युरिटीकडे आपली ही वाटचाल होते आहे। आज आपण या ठिकाणी सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, पंप हायड्रो स्टोरेजेस असतील, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याला आपण
ग्रीन हायड्रोजन म्हणतोय त्याचे प्रोजेक्ट्स असतील, अशा सगळ्या गोष्टी करतो. आणि याचा परिणाम काय आहे तर मोदीजींनी आपल्याला सांगितलं की आपल्याला नेट झिरोकडे जायचं आहे. नेट झिरोकडे जायचं आहे याचा अर्थ काय आहे तर आज समजा ऊर्जेचं नेट झिरोचा अर्थ असा आहे, आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पारंपरिक स्रोतातनं वीज तयार करतो आणि त्या पारंपरिक स्रोतातनं तयार होणाऱ्या विजेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो. आज वातावरणातला बदल, क्लायमेट चेंज हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आलाय. आपल्या विश्वाचं अस्तित्व राहील की नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या या ग्रीन ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला कार्बन उत्सर्जन हे शून्यापर्यंत आणायचं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये 2030 साली आपली एकूण जी ऊर्जा असेल त्या ऊर्जेमध्ये 52% आपली ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातनं येईल. ती कुठलंही या ठिकाणी प्रदूषण करणार नाही, कुठलंही कार्बन उत्सर्जन करणार नाही. आणि टप्प्याटप्प्यानं 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात नेट झिरो पर्यंत कसं जायचं हा आपला प्रयत्न आहे. त्यासोबत आज आपण हे म्हणतो की नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. वेस्ट पासनं वेल्थ पर्यंत जाण्याचा एक मार्ग आता आपण सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया करायची आणि त्यातनं ऊर्जा निर्मिती करायची. आज याच्यामध्ये इतके नवनवीन प्रयोग होत आहेत, इतके वेगवेगळे स्टार्टअप्स हे याच्यामध्ये तयार झालेले आहेत. कोणी या ठिकाणी पराठीपासनं ऊर्जा निर्मिती करताय, कोणी अजून कचऱ्यापासनं ऊर्जा निर्मिती करताय, कोणी आज आपल्याला CBG सारखी टेक्नॉलॉजी आली आहे की ज्या टेक्नॉलॉजीमुळे मागच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टीला आपण कचरा म्हटलं, आता कुठली गोष्ट कचरा नाहीये, प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा निर्मितीचं साधन आहे. आपण म्हणतो ना की या ठिकाणी जे जड आहे आणि जे चेतन आहे या सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे. त्याचं प्रत्यंतर आज आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं एक ऊर्जा निर्मिती करताना आपण पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच या प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला केवळ त्या ठिकाणी बिझनेस केस मिळत नाही, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते आहे आणि एक गेनफुल एम्प्लॉयमेंट मध्ये आज आपले जे काही या ठिकाणी मुलं आहेत ते आपल्याला काम करताना दिसत आहेत. आज सॉलिड वेस्ट सोबत लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट असेल की ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात आपण स्वच्छ पाणी देखील मिळवू शकतोय, त्यातनंही आपण ऊर्जा निर्मिती करू शकतोय. मी सांगण्याचा प्रयत्न एवढाच करतोय की आपण ज्यावेळेस 2047च्या विकसित भारताचा विचार करतो त्यावेळेस विकासाचा अर्थ केवळ रस्ते बांधणं नाही आहे, विकासाचा अर्थ केवळ इमारती बांधणं नाही आहे, तर विकासाचा अर्थ आहे सस्टेनेबिलिटी. विकासाचा अर्थ आहे शाश्वत विकास. ज्या विकासातनं आपण विनाश नाही करत, ज्या विकासातनं आपण पुन्हा पुनर्निर्मिती करतो, अशा प्रकारचा विकास करणं हे आपलं 2047चं विकसित भारताचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाकडे आता मोठ्या प्रमाणात आपण चाललेलो आहोत. आज या निमित्ताने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आपण तयार करतो, मगाशी आम्ही गेल्यानंतर एक ड्रोनचा प्रोजेक्ट आम्हाला पाहायला मिळाला की ज्या ठिकाणी आपल्या मुलांनी तो प्रोजेक्ट तयार केलेला आहे. जागेवरनं हाईट घेता येईल अशा प्रकारचा ड्रोन तयार केला आहे, पेलोड त्या ठिकाणी नेऊ शकेल अशा प्रकारचा ड्रोन त्यांनी तयार केलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे आता आपल्याला काय आवश्यकता आहे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी ड्रोन त्या ठिकाणी तयार केलेला आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं अशा प्रकारचे जे इनोव्हेशन्स आहेत या इनोव्हेशन्सला इन्क्युबेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण आपली जी महाराष्ट्र सरकारची इनोव्हेशन सोसायटी आहे या सोसायटीच्या माध्यमातून आणि आमच्या मंगलप्रभात लोढाजींचं जे मंत्रालय आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इनोव्हेशन नाविन्यता याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याच्या इन्क्युबेशनच्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर आता महाराष्ट्राच्या वतीनं आपण सिडबी सोबत फंड्स ऑफ फंड तयार केलेला आहे. 100 कोटी रुपयाचा फंड आपण तयार केलेला आहे. अशा प्रकारची कुठली आयडिया ही जर स्टार्टअप मध्ये रूपांतरित होत असेल तर त्याला कमर्शियली वायबल करण्याकरता आणि त्याला मार्केटेबल करण्याकरता जी गुंतवणूक लागते ती गुंतवणूक देखील आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता देतो आहोत. मला आठवतं 2017 साली ज्यावेळी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे ईज आउट झालं
त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली होती आणि एक फंड तयार केला होता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मधल्या स्टार्टअप्स करता. मला आठवतं मागच्याच महिन्यात मी दादा पुण्याला आलो होतो. पुण्याला एक खूप मोठं या ठिकाणी एक्झिबिशन झालं होतं. मिलिटरीने ते ऑर्गनाईज केलं होतं. मिलिटरीची सगळी कॅपेबिलिटी त्या ठिकाणी डिस्प्ले केली होती. त्या ठिकाणी मी फिरत असताना एक जण धावत आला, माझा हात पकडून आपल्या स्टॉलवर मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जो फंड तयार केला होता 2017 साली, त्यातनं आम्ही हा स्टार्टअप सुरू केला आणि आता देशातल्या काही प्रमुख स्टार्टअप पैकी हा स्टार्टअप या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आमचं मोठं बिझनेस हा या ठिकाणी वाढलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्था या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण तयार केलेल्या आहेत. मी डिपेक्स मध्ये सहभागी झालेल्या आमच्या सगळ्या तरुणाईला एवढीच विनंती करतो की केवळ एखाद्या प्रोजेक्ट पुरतं मर्यादित राहू नका. अशा प्रकारच्या ज्या आयडियाज तुम्ही तयार केलेल्या आहेत, या आयडियाज मधल्या गॅप काय आहेत त्या गॅप शोधून काढा. जे यशस्वी उद्योजक आहेत त्या यशस्वी उद्योजकांची चर्चा करा, त्यांना काय हवं आहे याचा विचार करा आणि त्यातनं कमर्शियल आणि स्केलेबल मॉडेल हे आम्ही कसं तयार करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न करा. तुमच्या या प्रयत्नाला हातभार लावण्याकरता महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार हे निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण मला विमान पकडायचं असल्यामुळे मी फार लांबलचक या ठिकाणी बोलणार नाही. पण मला अतिशय आनंद आहे की डिपेक्सच्या माध्यमातून गेली 40 दशकं जी सेवा चाललेली आहे आणि त्याचं हे बदलतं स्वरूप आहे, ज्या स्वरूपामध्ये आपल्याला आज अतिशय यंग आणि ब्राईट अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह माइंड्स या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. विद्यार्थी परिषदेला, डिपेक्सच्या टीमला, डिपेक्स सोबत काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.